माझी नाही ना, कुणाचीच नाही. आणि तू मला सोडून कुणाच्या घरी गेली ना, सुखी होऊ शकत नाही. पण ती जाईपर्यंत तू राहू शकत नाही. आता हे प्रेम भीम ह्या गोष्टी आहे ना, मला कोणाला कोणावर प्रेम करायला वेळ नाही. या जगातली माणसं पैशावर प्रेम करतात, प्रेम भीम काही नाही. आता काही लोक म्हणतात ती पोरगी त्या पोरासाठी काही करू शकते, काहीच करू शकत नाही अशी तिघांना म्हणत होती. ती घणी कॅनॉल मध्ये उड्या टाकल्या, आता चौथा खैस होऊन निघला. काच प्रेम काच काय या सगळ्याला बड आहे. आता एक 15 दिवस 2-4 महिन्यापासून पेपर मीडियाला बातमी असते, पहा पत्रकार मंडळी ऐका, मीडियावाली चॅनल विनोदवाली, अल्पवयीन मुलीला पळवली. तुम्ही सगळे लोक रोष कोणावर देता? मुलावर. तुम्ही आरोपी कोणाला ठरवता? पुरीचा दोषच नाही का? अहो ते 15 वर्षाची टोणगी आहे, तिला कळत नाही का? ती शिमडी बिमडी का? तिला अक्कल नाही का? यानं तिला रिचार्ज मारलेलं चाललं, बॅलन्स टाकलेला चालला, मोबाईल खर्च चालला, त्याच्या गाडीवर तोंड बांधून हिला फिराय गोड लागलं, मागून का जड गेलं? हिच्याकडे 10-10 हजाराचा मोबाईल, हिच्या मोबाईल मध्ये हजार रुपये बॅलन्स. हिने कधी एसटीचा पास पंच करायचा नाही आणि मला फुस लावली. थोबाडं फोडून टाकले पाहिजे पोरींचे पैसे. आणि पुरीचे सगळे चाळे तिच्या आईला माहित असतात. ते आया खोडीचे आहेत खऱ्या. रविवारी पोर शाळेत जाती, ती म्हणती जादा ताशी वाड्याला भरतो का जादा? आणि पोरगी पळून गेले आई म्हणती मला अंदाज आलता. म्हणजे तू काय कुंभ मेळ्याला उलटली होती? हा विनोद नाही महाराज. तुम्ही वन वे ट्रॉफिक कधी पाहू नका. पॉझिटिव्ह अधिक निगेटिव्ह नाही. नुसतं पोराला दोष देण्यात. 15 वर्षाची पोरगी येते, तिला सगळं कळतं. त्या बिचाऱ्यानं घड्याळगा आणि ठू पेट्रोल टाकायचं आणि मग मामुरीच्या गाठाने तिला वर इंडवायचं. काय करायचं त्याने? पिंपळगाव माळवीपर्यंत यायचं परत खाली आणायचं आणि द्यायचं बामणीच्या शिवारात सोडून. माझ्यावर अन्याय झाला, थोबाडं फोडले पाहिजे. अन्याय का झाला? कोण कोण प्रेम करायला मोकळे? हा पागलपणा आहे. 15 वर्षापूर्वी पुरी जर नवऱ्याच्या घरी चालली तर पुरीची आई सांगत होती पोटभर खायचं आणि दणकून काम करायचं. तक्रार आली तर तू येन. मी अडाणी बाई होती पण हुशार. आता या 10 वर्षापासून पुरीची आई डायरेक्ट सांगती पोरीला एखादा महिना पाय सगळ्यांचा अंदाज घेऊन ये, नाही तर पाहुणा इकडे घेऊन ये. खाल्ल्या वावरात कांदे वाट्यानं करील पण तो पोट भरायचं. 90% पुरींच्या संसाराचं वाटुळं त्यांच्या आईने केलं. काय मत आहे तुमचं? लबाड बोलायचं नाही. लबाड नाही बोलायचं, आपल्याकडे चालत नाही. कीर्तनात बसलेल्या कोणत्या बाईनं मला सांगायचं तू जाणतो या पुरीचा 8 दिवस फोन नाही अशी बाई कोण आहे? बोटवर कर बरं. मी सत्कार करतो तुझा, कर बोटवर. जाऊ दे आजचं पाकिट देतो तुला, कर बोटवर. चाल कर बरं. वाट खोडीची काय बोलत असते तू पुरुषी? रोज काय कालून केलं? बोंबील भाजली खाती, जीवली का झोपली का? किती बकर झाली की तुझ्या शेळीला? ती म्हणली 3. बाया 1 कुठं पिन? तुला काय करायचं ते कुठं तू? हा विनोद नाही महाराज. याच्यामुळं घरांचं लोक काय करतात महाराज, एक गोष्ट पाहतात आणि 3 झाकून नेतात. तसं नाही. प्रत्येक गोष्टीचा अभ्यास जर केला ना, काय आपण म्हणतो पोरं बिघडली, पोरं गाल बिघडतील. पोरांना खतपाणी तुम्ही घालताना 70ची पल्सर आहे 10वीच्या टोन गेला. उगाच कबर बांध एवढं 1 साइड भांगपाटी तर बगलात गुशिट आहे त्याच्या. अंडरपॅन्टला वाते खाजी दिंडा देईन त्याला 70ची पल्सर आणि 10चा मोबाईल त्याच्याकडे 2-2.5 हजाराचा त्याच्या पायात बूट. ते माझ्यातल्या नाही करीन तर काय करीन? ते कुत्र्याला लाता आणि ते गाडीवर चाललो त्याचा बाप पिसाळलेला होता. त्याला वरून खर्चायला 100 कोण द्यायचे? बापानं पेट्रोलला. मग हिनं द्यायचे 100. ही तर लई खोडीची. हिनं उलट पोराला म्हणायचे 100 राहू दे, त्याचं ऐकू नको. त्याचं ऐकू नको. तो पहिल्यापासून तसाची. कोण तो? त्याला मी 9वी पासून पाहते.
मग आता त्या पोरांनी वाढदिवस साजरी करायला सुरुवात केली. आता आपली हायवेच्या कडेची गावची मंडळी वाढदिवस घरी करीत नाही. दहाव्या केक ठेवायचा मधी, त्याच्यावर सामुदायिक लघवी करायची सगळ्यांनी. तू केक आणि लघवी एकत्र करून एकमेकाच्या तोंडात घालायची. हॅपी बर्थडे टू यू. पप्या खरंय का खोटंय? आपले भक्त खोटे नाही बोलते. पायरीवरचे लहान आले पोरं, पायरीवरचे लहान आले पोरं, खरंय का खोटंय? हा, पटकन बोला पोरांनो. आपल्या घरात पप्पाचं मम्मीचं भांडण झालं, सगळ्यात जास्त स्पीड मध्ये कोण बोलती? करेक्ट. आणि भामट्यावानी खाली मान घालून कोण ऐकतो? पप्पा. मग आपल्या घरात भामटा कोण? पप्पा. आणि घरातला हेडमास्टर कोण? मम्मी. करेक्ट. बारीक उत्तर द्या, जोरात बोला, घाबरायचं नाही. मी आहे तुमच्या बाजूने, घाबरत नाही. पोरांनो, आपल्या घरात पप्पा सगळ्यात जास्त कोणाला घाबरतो? मम्मीला. या 4 गुरुवारचा प्रसाद या. पार्वतीनं गुरुवार केला, शंकर धाब्यावर जेवला, काय उपयोग झाला? पार्वतीचा दणका उठला, दुर्गे दुर्गट भारी. शंकर म्हणतो लिंबू पीळ, लिंबू पीळ, लिंबू पीळ. सरळ बसायला आणि पोरं पटकन वार. आणि एवढ्या टोळीनं जोरात बोलायचं. आता पायरीवर बसलेलं, घाबरायचं? आवाज कमी येतोय, घाबरायचं? या वर्षाचा गाजलेला सलमान खानचा सगळ्यात भारी सिनेमा टायगर जिंदा आहे, गेल्या वर्षाचा आहे. दबंग 3. कोणता? जोरात सांगा, कोणता? दबंग 3. या 2 वर्षात गाजलेला सगळ्यात भारी मराठी सिनेमा सैराट. करेक्ट. जोरात सांगा, सैराट मधलं सगळ्यात फोकसचं गाणं झिंगाट. करेक्ट. या 2-4 महिन्यात गाजलेलं सगळ्यात भारी गाणं बाई सुन तुझं माझ्यावर, मला आमदार झाल्यासारखा. आणि ह्या आठवड्यात डीजेला आलेलं इंद्रिकरचं नवं गाणं चला पोरांनी जोरात बोला. 8वीच्या पोरांना मोबाईल आहे, बरोबर आहे का? त्याला गरज आहे का मोबाईलची? त्याचा बाप नालायक आहे का पोरगा? चला पुढं. 2.5 तास आपली मुलगी मोबाईल वर बोलते, मग आई मूर्ख आहे का पोरगी? आई. करेक्ट. मान जोरात बोला. आपल्या घरात 2च माणसं हलकट आहेत, आई आणि बचत गट काढी 3 सासरा उपाशी मारी ती, काय उपयोग? ओम इथं आपण माझे कीर्तन ऐकल्यावर सुधरत नाही 2-4 दिवस माणसाला. हे आता नाही विचारित, नको जाऊ, पळूनच चालला आता.